माऊ तू अजून झोपली नाहीस? नाही, पण तू कसला विचार करतोस? हळू बोल, शोभा झोपली. पण तू कसला विचार करतोस? कसलाच नाही. मग तू अजून झोपला का नाहीस? मगाशी तू म्हणालीस की परी आली आणि चष्मा नीट करून गेली. हा मग? तू खरंच परीला पाहिलंस? हो, मी तुझ्याशी कशाला खोटं बोलू? कशी दिसते परी? छान, मस्त. हो का? आणि ही परी राहते कुठे? आकाशात. भानू माऊ समोर आकाशात गेल्या होत्या. बरं आपल्यापैकी कोणी पाहिलंय का त्यांना? हो, सगळ्यांनी पाहिलंय. तूही पाहिलंस. आता माऊनी कोणाला सांगितलं तर? काळजी करू नकोस, मी कोणालाच सांगणार नाही. तू झोप, तुला त्या कामावर जायचं असेल ना? हो. मी पण झोपते. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. माझे केस ओढतोस तू. माऊ हळू, शोभा झोपली, हळू बोल. मग तू हळूहळू वेळी बांध ना. हो बांधतो बांधतो. मोन्या, चहा दे. हो शोभा करतो. हा हे जरा होऊ दे. मोन्या, ते नंतर कर ना. तुला माहितीये ना, उठल्या उठल्या मला चहा लागतो. हो करतो करतो करतो. मोन्या, तिची वेणी नंतर घाल रे, आधी चहा कर. हो शोभा, एवढं झालं की करतो. मोन्या, उठल्या उठल्या काम आटपायची सोडून हिची वेणी घालत बसलाय. बायकोला नाश्ता द्यायचाय, चहा द्यायचा, त्याचं काय पडलेलीच नाहीये. करतो करतो. माऊ ही वेणी कोणी घातली? शोभाताई काय काम आहे का? हो सांगते, आधी मला चहा घेऊ दे, तोपर्यंत जरा कचरा काढून घे. अच्छा माऊ, तुम्ही कशाला माऊ समोर जादू करता? मोन्या, चहा कर रे लवकर. हो करतो करतो. काय जादू केलीस तू? काही नाही, फक्त वेणी घातली. तुला सांगितलं ना मालकांसमोर जादू नाही करायची म्हणून. शांतपणे तू उभी राहा, काय करू नकोस. मोन्या, तुला 1000 वेळा सांगितलंय मी उठायच्या आधी चहा तयार ठेव म्हणून, पण नाही, तुला नको ती कामं सुचतात. वेण्या काय घालतोय, काय करतोय, अवघड का जात नाहीये. ऐक मोन्या, हा थोडं साबण केलं. मोन्या लवकर ये. आलो. हा शोभा आलो. मोन्या लवकर पाणी दे. घे. हा हे घे हे घे हे घे. तुला सांगितलं ना मालकांसमोर जादू नाही करायची. मी कुठे काय केलं? ती ओरडते म्हणून मी असते. साबण का जात नाहीये. हे घे आणखी घे आणखी. हे घे. काय ग तू आज कामावरच नाही आलीस? खाते राहुल ऑफिसला जायचंय, डबा करायचंय, पटापट चपात्या बनवायला घे, मी भाजी करते. अगं हो हो येते, जरा थांब ना. एवढी काय घाई तुला? ते राहुलला जायचंय ना, मग ते डबा. मी येते. हा 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 चल चल. अंजे, काय वहिनी? 2 दिवसापूर्वी माझे 40 रुपये घेतले होते, 40 परत करायचे आहेत. लक्षात तरी आहेत का? हा लक्षात आहे ना. बाय, म्हणजे देणारच ना परत? हा आणून देते ना, एवढं काय त्याच्यात. आता आणून देते तुमचे 40 रुपये, काय खात नाहीये. शोभा, मला भूक लागली, मला खायला दे ना. अगं मोन्या, तुझ्यासाठीच दूध आणायला गेलाय ना. जरा काय मागितलं की चालला लगेच आणायला.
घरात जेवण करायचे, सगळी कामं तशीच पडली आहेत. आहे का त्याच्या लक्षात? चल जा बस इथे. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. येऊ दे मोन्या, येऊ दे मोन्याला सांगते मी. ही कारची माझ्या घरात नकोय. ही सारखी मला नको नको करत असते ना, आता हिला दाखवते. नकोय. 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 शोभा, तुला लाडू हवाय? नकोय. हो तुम्ही काहीतरी करा ना, तुमची जादू मागे घ्या. माझी जादू काम करत नाही हे मालकानं कसं सांगू? हो करा ना काहीतरी. मालक, शोभाताई 10 मिनिटात ठीक होती. बर या माऊला इथून घेऊन जायला हवं. माऊ, मी तुझ्यासाठी खाऊ आणलाय. खाऊ. वय, ये. चल. शोभा, शोभा, शोभा. कुठे गेला होतास? शोभा. मला माझा आवाज परत आला. हो. माझा आवाज परत आला. आवाज परत आला. माऊ, काय केलेस तू? शोभाताईंना ठीक कर. नाही, तू मला खाऊ देणार होतीस ना, आधी मला खायला दे. खायला बिला काय मिळणार नाही तुला जोपर्यंत तू शोभाताईंना ठीक करत नाही तोपर्यंत. ती शोभा खूप कटकट करते, मला पण त्रास देते आणि मोहनला पण त्रास देते, म्हणून मी असं केलं. माऊ, मालकांना ना या सगळ्यांचा खूप त्रास होतो. शोभाताई मालकांची कशाही वागत असल्या ना तरी मालकांचं शोभाताईंवर खूप प्रेम आहे. त्यामुळे शोभाताईंना काही बी त्रास झाला ना तर मालकांना नाही आवडत. तू मला खायला देणार नसतील तर मी चालले. माऊ, हिच्यामुळे ना मालकांचा माझ्या बाबतीत गैरसमज होणार. कौतुकाने काय बघतोयस? शोभा बघ ना किती शांत झोपली. मी दिवसभर दंगा करते आणि मग दमून झोपते अशी रात्री. तिच्याकडे बघून कोणाला वाटेल का की ही एवढी मस्ती करते? हे किती दिवस चालणार मोन्या? तिच्या आई वडिलांची तर कमाल आहे. 8-10 वर्षाची लहान पोरगी इतके दिवस हरवलीये, पण आहे काय त्यांना काही पडलेली नाहीये. शोधत आले सुद्धा नाहीये. तर काहीच कसं वाटत नाही रे. शोभा कदाचित ते जीवाचं रान करून शोधत असतीलही, आपल्याला काय कल्पना ना. त्यांना कुठे माहिती की माऊ इथे आपल्या घरी आहे. मोन्या, हिचे आई वडील जर शोधत आले नाही तर तिला काय आपण कायमचं ठेवून घ्यायचं? मी पण तोच विचार करतोय शोभा. हिच्या शाळेचं वगैरे काहीतरी बघायला हवं ना. म्हणजे हिच्या वयाची मुलं शाळेत जातात, ही दिवसभर घरी राहते आणि अशी मस्ती करत राहते. म्हणजे एकदा शाळेत जायला लागली, बरोबरीच्या मुलांबरोबर खेळायला लागली की ती मस्ती कमी करेल ना. तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? मी हिला कायमची घरात ठेवून घेणार नाही. हिचे जर आई वडील आले नाही ना शोधत तर हिची सोय दुसरीकडे कर. अजून सासूबाई, सासूबाई. लीलावती, लवकर बाहेर ये. माऊ. ए मास्टरड्या, ओरडायला काय झालं? जे काय आणून
सामान ठेवायचं ते ठेवायचं ना घरामध्ये. मी पूजा करते एवढी पण अक्कल नाही का मध्ये मध्ये डिस्टर्ब करतो ते. ए बाने चल ठेव चल सगळ्यात. चल बाळा, समीरला साखर द्यायची. ये ये. हा? ए, साखर आणायला सांगितली होतीस ना. अरे हा बरं झालं आणलीस. सकाळपासून चहाच नाही प्यालो रे. हो, आणि 24 रुपये झाले. माझ्याकडे 6 रुपये सुट्टे नाही, तर 4 रुपये दे. अरे नाही येत आता नंतर देतो. बर, नंतर दिलेस तरी चालेल. हो येताना माझ्यासाठी कोथिंबीर आणशील का रे? हा, आणतो ना. नक्की हा? आणतो. ते पैसेच आहे. ए तू चीटिंग करतेस. नाही, मी चिटिंग नाही करत. मग तुला सारखं सहा कशी काय पडू शकतात? मी 6 पाडते म्हणून माझ्यावर जळतोयस का? मी ना चुकीचं खेळते, तू चुकीचं खेळते. सारखं सहा कशी काय पडू शकतात? मी चुकीचं खेळतच नाहीये. मी 6 तोडते फक्त. हॅलो, अरे काय झालं भांडायला? काय झालं भांडायला? कोण? हा माझ्यावर जळतोय. काका हिला सारखं सहा कशी काय पडू शकतात? ही चीटिंग करते. मी चिटिंग नाही करत. हे बघा, असं भांडायचं नाही. तुम्ही मित्र आहात की नाही एकमेकांचे? मग मित्र एकमेकांशी भांडतात का सांगा मला. यापुढे ना हिला मी आता खेळायलाच नाही घेणार. हा, ही चिटिंग करते. मी एकदा म्हणलं ना मी चिटिंग नाही करत. माऊ पिंटू, तुम्ही एक काम करा. तुम्ही तिकडे दूर जा, एकमेकांशी बोला, भांडण मिटवा आणि मगच इथे या. तोपर्यंत कोणीच खेळायचं नाही. मी काय म्हणालो ऐकलं का तुम्ही? जा. चीटर. सॉरी, चूक माझी होती. मी चिटिंग केली. मला सारखे 6 पडत होते. नाही, सहा पडले त्यात तुझी काय चूक? ते तर तुझं लक होतं ना. मीच तुझ्याशी भांडलो. चूक माझीच आहे. नाही, चूक माझी आहे. नाही, चूक माझी आहे. माझी चूक आहे. अरे माझी चूक आहे. माऊ, मिटलं का भांडण? हो, मिटलं. फ्रेंड. ते समीरला मसाल्याशिवाय जेवण करता येणार नाही ना, म्हणून मसाला दिला मी समीरला. त्या मी निवडतो डाळ आणि मी स्वयंपाक करतो. मला येतो मसाल्याशिवाय स्वयंपाक करता. माव, त्यांना सांग बिना मिरचीची डाळ मला करता येते आणि कामावरून जमून आल्यानंतर स्वयंपाक करायची काही बी गरज नाही. कोण? तिलाही बिना मिरचीची डाळ बनवता येते. कामावरून जमून आल्यावर काही गरज नाहीये जेवण बनवायची. माऊ, बिना मिरचीची डाळ मला पण करता येते. आणि शोभाला आवडते ती, मी करतो ना. भानू, बिना मिरचीची डाळ त्यालाही बनवता येते आणि शोभालाही आवडते. तो करू शकतो. हा, माऊ, त्यांना सांग की गजरा शोभासाठी आणलाय. तो फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इथे ठेवला तरी चालेल. भानू, तो गजरा शोभासाठी आणलाय. फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इकडे ठेवला तरी चालेल. त्यांना सांग शोभाताईंना यायला वेळ आहे म्हणून फ्रीज मध्ये ठेव. मोहन, शोभाताईला यायला अजून वेळ आहे. तोपर्यंत तो गजरा कोमेजून जाईल म्हणून ती फ्रीज मध्ये ठेवते. त्यांना सांग की शोभा आता येते लगेच, त्यामुळे इथे ठेवला तरी चालणार आहे. भानू,
शोभा आता लगेच येते. गजरा फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही, इकडे ठेवलास तरी चालेल. आई, एक्सरे आणि इंजेक्शनचा डॉक्टर वेगळा असतो, हा आयुर्वेदिक आहे. पण नको ग, हा चांगला नाहीये डॉक्टर, आपण दुसरा डॉक्टर शोधूया. एरियातले ना सगळे डॉक्टर आता झाले. हा शेवटचा बाकी होता, तो पण झालाय. पैसे काही झाडायला लागतात का? 15 दिवस त्याने दिलेले हे चूर्ण खायचे. जर नाही बरं वाटलं तर दुसरा बघू. तर दे. नको तो नको. हा चल, मी वर जाते. त्या माझ्या नवऱ्याकडे माझ्यासाठी वेळ आहे का बघते जरा. आता काय झालं आणखी? काही नाही ग, ती माऊ सारखी नुसती मोहण्याच्या ना आजूबाजूला फिरत असते. कधी जाणार आहे कुणास ठाऊक. तुला सांगू का शोभे, त्या मास्टरड्याला जरा सुद्धा अक्कल नाहीये. मला तर वाटतं ती पोरगी कायमची तुमच्या घरात राहणार आता. त्याला आपल्या घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांचा जास्त पुळका. पण तू रडू नकोस बरं का त्याला. जरा जरा त्या पोरीच्या दंडाला धर आणि ओढत नेऊन टाक तिकडे अनाथाश्रमात. राहू दे एकदाची कटकट. एवढंच चूर्ण खाल्लंस, लगेच बरं वाटलं तुला? बरं वाटलं बाई जरा. म्हणजे चांगली आहे पण. सॉरी. अहो सॉरी कशाला, काजवाच होता, जाऊ दे. अहो नाही, काजव्याचं म्हणून नाही. गेले काही दिवस मी तुमच्याशी ज्या पद्धतीने वागतोय ना त्याबद्दल सॉरी. मालक तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही माझे मालक आहात ना. फक्त मला तुमच्यापासून दूर ठेवू नका. मी आहे तर तुमच्यासाठी आली. तुम्ही जर मला दूर ठेवलं तर या इथे असण्याचा काय फायदा? अहो नाही, यापुढे असं होणार नाही. मी कधीच नाही वागणार तुमच्याशी. पण आता खाली जाऊया, शोभा पण आली असेल, लवकर काहीतरी करा. हा थांबा, मी प्रयत्न करते. माझी जादू परत आली. भाऊ गजरा दे. नाही देणार. भाऊ गजरा दे. नाही देणार. भाऊ गजरा दे. बघ मालक मी काय बी काळजी करू नका, मी समजा ठीक करते. भाऊ खरंच मारे ना मी तुला. गजरा दे. भाऊ गजरा दे. भाऊ माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे, माझा आहे. तू शोभाताईशी कशाला भांडतेय? त्यात 2 गजरे आहेत ना. मग शोभते, हा तुमच्यासाठी. माऊ हे तुझ्यासाठी. तुला माहिती होतं ना हे 2 गजरे आहेत ते. अगं पण शांत बस आता. हा मी ना गजरा माळते आता तुझ्या केस. शोभा, गजरा आवडला? हो मस्त आहे. अहो मालक तुम्ही बी शोभाताईंच्या केसांमध्ये गजरा माळा ना. मी अहो मालक लाजताय काय? नको. हा मोहन, माळ गजरा नुसताच दूर कर. काय केलं आता? कुठं काय? मी तिकडनं बघितलं. चिटिंग करण्यासाठी तू जादू करायला लागलीस. तू पाहिलंस ना तो मुलगा मला कसा बोलत होता. मग त्याला गप करण्यासाठी मी असं केलं. पण काय गरज आहे? माझी ना आता जादू परत आली. मी तुला परत पाठवते. पण का? का म्हणजे तुला किती वेळा सांगितलं समद्यांसमोर जादू करत जाऊ नको, पण तू ऐकतच नाही ना. कोणी बघितलं तर केवढा प्रॉब्लेम होईल माहितीये का तुला? असं म्हणजे तू सगळ्यांसमोर जादू करायची आणि मी नाही करणार? भाऊ मी हवं तेव्हा जादू नाही करत. मी फक्त मालकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जादू करते. मी त्याच्यासाठी तिथं आलीये. तू जादू नाही करायची. मला पण जादू येते. मग मी पण मोहनची इच्छा पूर्ण करू शकते. कळलं का? हो कळलं. अंजे हा वहिनी बोला.
काय करतेस? काय नाही, हे आपलं. तुम्ही कुठे निघाले? अगं आप्याचं भांडं आणायला चालले. आमच्याकडे प्रथा आहे ना, नवरात्रामध्ये आप्याचा नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे नसेल ना अशी प्रथा? नाही, आमच्याकडे आहे ना. आमच्याकडे असतं ते, मला माहितीये. आमच्याकडे ते 101 आप्यांचा नैवेद्य दाखवतात. तुझ्याकडे असेल ना भांड? अगं बाई, गेल्याच वर्षी माझं आप्यांचं भांड तडकलं ना. नाहीये. अरे देवा, मग आता काय करणार तू? नैवेद्य नाही दाखवणार? नाही. नाही म्हणजे मी चालले बाबा आप्याचं नवीन भांड आणायला. हे काय, आमच्या याने पैसे सुद्धा दिले. नाही, मी पण विचार करते आजच घेऊन यायचा. हो का? मग चल ना, आत्ताच दोघी जाऊन घेऊन येऊया. 2 घेतले तर पैसे कमी करेल ना तो. राहुलचा पगार झालाय ना, म्हणजे तुझ्याकडे पैसे आहेत ना? वहिनी, राहुलचा पगार जरी नाही ना झाला, माझ्याकडे पैसे असतात. मग चल घेऊन येऊया. शोभा, शोभा काय झालं शोभा? शोभा शोभा, मी थांब, तुझ्यासाठी पाणी आणतो. थांब जरा शोभा. शोभा पाणी घे. शोभा काय झालं ते तर सांग. शोभा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्या आयुष्यात जे काही वाईट होतं ना ते सगळं तुझ्यामुळे होतं. काय केलं शोभा? तू डायरी लावलीस म्हणून झालं. माझे पैसे वाटेतच हरवले. ते सारखं सारखं होतं का होतंय? मी जादू करते पण हे होत का नाही? शोभा, मी तर तुझ्या बरोबर नव्हतो सुद्धा. त्या नरपटीमुळे झालं ना. प्रत्येक वेळेला माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये. सरळ सरळ मागितले पैसे तेव्हा दिले असतेस तर हे असे हरवले नसते. मी पाकिटात काढले तेव्हा पैसे दिलेस तुम्हाला. दुकानदाराने किती अपमान केला माझा. मला म्हणाला तुमच्याकडे पैसे नाहीयेत तर कशाला आलात वेळेची खोटी करायला, आणि मला दुकानाच्या बाहेर काढलं. एवढा अपमान माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. सगळं तुझ्यामुळे झालंय मोन्या. ती अंजी तर माझ्यावर भीती भीती हसत होती. माझ्या समोर तिने पैसे दिले आणि आप्याचं भांड घेतलं. तिने भांड घेतलं म्हणून मला वाईट नाही वाटलं, पण सगळ्यांच्या समोर ती माझ्यावर हसली. शोभा, 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 तू काळजी नको करूस. मी काही करून तुझ्यासाठी आप्याचं भांड घेऊन येतो. तू रडू नको शोभा, प्लीज रडू नको. मी आणतो आप्याचं भांड. मालक, मी आणते. नाही, तुम्ही नको, मी आणतो. मोहन, मी पण येते. चल शोभा, नको रडू. मी कुठूनही भांड घेऊन येतो. तू प्लीज रडू नको. मी चल चल चल. शोभाची काही चूक नाही, चूक माझीच आहे. तुझं त्याचं भांड आता थोड्या वेळापुरतं मिळेल का? दादा, आता तुम्हाला नाही कसं म्हणणार मी. हा चल. पण काय आहे, मला पण आप्पे करायचे, ते पण 101. हो का? त्याला आहे ना खूप वेळ लागतो दादा. मग मी तुम्हाला संध्याकाळी आणून देऊ, नाही तर उद्या आणून देते. आणि ही टेस्टला 4-5 आप्पे पण आणून देते. ठीक आहे भाऊ. सर, दुसरे कोणाकडे ते आप्यांचं भांड मिळते का बघूया. मला तोऱ्यात सांगत होत्या, अंजू पैसे आहेत ना तुझ्याकडं, हा? आणि आता स्वतःकडे पैसेच नव्हते. आता बस रडत. मी तिथंच ठेवलं होतं, मी तिथं बसले होते. गप बसती का? तिथं ठेवलं होतं, इथं बसली होती, इथनं तिथं गेली, तिथनं भांड ठेवलं, मग डब्याकडे गेली. सारखं सारखं काय ते सांगते, अंजू इथं भांड सापडण झालंय. तूच ठेवलं असेल कुठतरी आणि आता बोंबलत बसते.
अंजू अंजू आहे अंजू अगं तुझ्यावर नाही चिडलो अंजू. भांड मिळून झाले ना म्हणून माझी चिडचिड झाली अंजू. म्हणजे कोण आलं होतं का बाबा घरात? भांड मिळून झालंय ना. मोहन दादा आलेले. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण आलं होतं का घरात? नाही, मोहन दादा आलेले आणि आप्याचं भांड मागत होते. त्यांनी तर नेलं नसेल ना? मोहने असं नाही करणार. आणि असं केलं असेल तर पुण्या तोंड पाडून कशाला बसलायस? आणलंच ना आता भांड. कुठलं भांड? आप्याचं. कधी आणलं? ते बघ. हे भांड इथे कसं काय आलं? मी सांगते ना भांड इथे कसं आलं ते. कारण तुम्ही चोरून आणलं ते. मोहने नुसता धूर केला यार तू. हा, आणि तू म्हणत होता ना मोहने असं करणार नाही, आणि आता बघ. मी खरंच नाही भांड चोरलं. अहो, भांड इथे आलं कसं? अंजे, कशावर हे भांड तुझं आहे? उगाच माझ्या नवऱ्यावर आळ घेऊ नकोस. मला वाटलंच होतं तुम्ही कबूल नाही करणार, पण मी पण हुशार आहे. हा, जेव्हा भांड घेतलं ना त्याच्यावर मी लगेच नाव टाकून घेतलं. मला माहित होतं केव्हा ना केव्हा असं होणार आहे. ते दाखवते ना तुम्हाला. हा, दाखवते. मला तर मोहनची मदत करायची होती, पण हे काय झालं? तेच मी म्हणते. वाचता येत नसेल तर वाचून दाखवते. हे बघा, सौ अंजली राहुल पाटील माझं आहे. आणि काय दादा, एवढं काय सोनं लागलं होतं का भांड्याला की चोरून घेऊन आलात? हा, एवढी कसली घाई होती? मोहन्या ए निदान या पोरी समोर तरी असं वागायला नको होतं. अशा काय संस्कार होते तिच्यावर? दिसतायत ना काय संस्कार होत आहेत ते. हा, सरळ चोरून घेऊन आले दादा तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपल्याला काय म्हणा, सोड राहुल, आपल्याला आपलं भांड मिळालं बस झालं. परत असं करू नका, कळलं का? आता हेच ऐकायचं बाकी होतं. चोरी केलीस तू? लाज वाटते मला तुझी. शी, आजचा दिवसच वाईट आहे. कोणाचं थोबाड सकाळी सकाळी बघितलं तर कोणाच ठाऊक. सरळ चोरून घेऊन आले दादा तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.